हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे येथे। गॅलरीच्या प्रांगणात ठेवलेले हे आकर्षक विमान पाहून काश्मीरच्या कुतूहलाला तर उधाण आलं। विमान अगदी जवळून पाहण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याहून खास म्हणजे काश्मीरने विमान उडवण्याचा अनुभवही घेतला। कॉकपिटमध्ये बसून विमान उडवण्याचा अनुभव घेताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता। छोट्या काश्मीरसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे। आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न आणि आज त्या स्वप्नाची एक छोटीशी झलक प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली। 3 मजल्यामध्ये हे संग्रहालय विखुरले आहे। येथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते। प्रति व्यक्ती 25 रुपये, तर लहान मुलांसाठी फक्त 10 रुपये तिकीट आहे। आम्ही तिकीट काढले आणि उत्साहाने गॅलरीमध्ये प्रवेश केला। आतमध्ये विमान विश्वाशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला मिळणार होत्या। काश्मीर तर आत काय काय पाहायला मिळणार या उत्सुकतेने अक्षरशः आतुर झाला होता। आणि मग सुरू झाला आमचा एव्हिएशन गॅलरीचा रोमांचक प्रवास। भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचे जनक आणि भारतातील पहिले परवानाधारक वैमानिक JRD टाटा यांना समर्पित असलेले हे विशेष दालन आहे। त्यांच्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नांनी भारतातील नागरी विमान वाहतुकीच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली। त्यांच्या या कार्याचा आणि भारतीय विमान क्षेत्रातील योगदानाचा परिचय या दालनातून करून दिला जातो। गॅलरीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय हवाई दलात कार्यरत असलेल्या विविध प्रकारच्या लढाऊ विमानांच्या छोट्या स्वरूपातील सुंदर प्रतिकृती पाहायला मिळतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हेलिकॉप्टरच्या प्रतिकृतीही येथे ठेवण्यात आल्या आहेत। प्रत्येक विमान आणि हेलिकॉप्टरची रचना जवळून पाहताना त्यामागचं तंत्रज्ञान आणि वैमानिकाचं कौशल्य याची कल्पना येते। गॅलरीमध्ये विविध विषयांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर सतत दाखवली जाते। त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला विमान विश्व समजून घेणं अधिक रंजक होतं। आणि विशेष आकर्षण म्हणजे येथे आधुनिक ड्रोनची विविध मॉडेलसुद्धा पाहायला मिळतात। एरोफॉइल्सचे प्रकार, टाइप्स ऑफ विंग्स, विमानांची पंखांची रचना कशा प्रकारची असते ते दाखवणारे एक छोटेसे मॉडेल संग्रही ठेवले आहे। इंजिनचे प्रकार, विमान नियंत्रित करणारे भाग, विमानावर कार्य करणारी बले, हेलिकॉप्टर उड्डाणामागील विज्ञान, विमान उड्डाणामागील विज्ञान तसेच ब्लॅक बॉक्स विषयी माहिती लिखित व आकृती स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। गॅलरीमध्ये भारतातील विविध एअरलाइन्सच्या विमानांची सुंदर मिनिचर मॉडेल्स पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे जगभरातील विविध एअरलाइन्सच्या विमानांचीही आकर्षक प्रतिकृती येथे ठेवण्यात आली आहे। आता आपण आलो आहोत एरो मॉडेलिंग, पॅरामोटरिंग आणि स्पेस सायन्सच्या दालनात। या दालनात सुद्धा जगभरातील विविध प्रकारच्या विमानांची, एरो मॉडेलिंगची आणि पॅरामोटरिंगशी संबंधित मिनिचर मॉडेल्स पाहायला मिळतात। एरो मॉडेलिंगमध्ये विमानांची लहान प्रतिकृती तयार करून ती उडवण्याचा आनंद घेतला जातो। या मॉडेल्समधून विमानांची रचना आणि उड्डाणाचे तंत्र समजते। पॅरामोटरिंगमध्ये पॅराग्लायडरला मोटर आणि प्रोपेलरच्या सहाय्याने उड्डाण केले जाते। यामुळे आकाशातून निसर्गाचे सुंदर असे दृश्य अनुभवता येते। एरो मॉडेलिंग आणि पॅरामोटरिंग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहस यांचा सुंदर संगम आहे। अंतराळ विज्ञानाशी संबंधित विविध उपकरणे, मॉडेल्स आणि त्यामागची माहितीही येथे पाहावयास मिळते। प्रत्येक मॉडेलसोबत संबंधित विषयाची माहिती दिलेली असल्यामुळे विमान आणि अंतराळ विश्वाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखी वाढते। काश्मीरसाठी तर हे दालन म्हणजे विमानांपासून थेट अंतराळापर्यंतची एक भन्नाट सफरच। आपल्या लहान मुलांना या दुनियेची सफर नक्की घडवा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।